रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, राजा राणीची गजोडी या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रणजित संजूला घेऊन बेडरूममध्ये आलेला असतो। बेडरूममध्ये येताच संजू भावूक होते आणि रणजितला बोलते की या बेडरूमने ना माझ्याबरोबर चांगली घट्ट मैत्री केली आहे। तुम्ही ज्यावेळेस इथं नव्हते ना त्यावेळेस ही खोलीच माझी मैत्रीण असायची। सगळ्या गोष्टी मी हिच्याबरोबर शेअर करायचे। एक दिवस तर असं वाटलं मला की आयुष्यभर तुम्ही माझ्याबरोबर येणार की नाही का माझी साथ सोडून जाणार। त्यावेळेस सुद्धा या बेडरूमनीच मला साथ दिली असं ती तिच्या खोलीविषयी रणजितला बोलत असते। रणजितच्या सुद्धा डोळ्यामध्ये त्यावेळेस पाणी येते आणि रणजित संजूला खुशीमध्ये घेतो आणि म्हणतो असा विचार करू नको, आता मी आहे ना तुझ्याबरोबर, असं ते दोघं बोलत असतात। त्यावेळेस लगेच संजू रणजितला बोलते की आईसाहेबांना दादासाहेबांचे कोणते गुप्ते सांगायचे असेल, दादासाहेबांनी कोणता नवीन गुन्हा केला असेल। त्यावेळेस रणजित म्हणतो त्यांनी भरपूर गुन्हे केले। त्यावेळेस संजू म्हणते की नाही, पण ह्यावेळेस आईसाहेब जे बोलत आहे ना ते खरंच वेगळं आहे, कारण आईसाहेब बोलताच दादासाहेबांची बोलती लगेच बंद झाली आहे। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की दादासाहेब खूप चिडलेले असतात आणि दादासाहेब वस्तूंची अदळपट करत असतात। त्यास राजेश्री म्हणते की आईसाहेबांना बेबी मावशींची औषधं बदललेले सत्य तर समजले नसेल ना। त्यावेळेस लगेच दादासाहेब राजेश्रीला म्हणतो शांत राहायचं, हे सत्य नसेल त्यांना कळलं, वेगळं सत्य त्यांना माहिती आहे, असं दोघं बोलत असतात। तर इकडे संजू रणजितला बोलत असते की खरंच कोणतं मोठं गुपित आईसाहेबांना सांगायचं असेल। त्यावेळेस रणजित संजूला बोलतो की दादासाहेबांनी काय एक गुन्हा केला वे म्हणून सांगायला लागन। ज्याप्रमाणे गवतामध्ये सुई शोधणं अवघड आहे ना, तसं दादासाहेबांचे गुन्हे शोधणं सुद्धा फार अवघड आहे। जितक्या वेळ आपण आंघोळणे न करत तितक्या वेळ दादासाहेबांनी गुन्हे केले आहेत, असं रणजित संजूला बोलत असतो। आणि तसं बोलून रणजित आईसाहेबांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीमध्ये येतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राजेश्री आणि दादासाहेब बोलत असतात। त्यावेळेस दादासाहेब बोलतात की अवंतिका अवंतिका। त्यावेळेस राजेश्री म्हणते अवंतिकाचा तुम्ही खून केला आहे हे सत्य नसेल ना त्यांना सांगायचं सगळ्यांसमोर। तर दादासाहेब म्हणतात हो तेच सत्य। त्यावेळेस राजेश्री म्हणते एवढ्या दिवस झाले या सगळ्या गोष्टीला, ते आता कशाला सांगतील हे सगळं सत्य कोणाला। त्यावेळेस दादासाहेब म्हणतात की आता आम्ही लाडक्याचे दोडके झाले आहोत आणि आता आम्हाला त्यांच्या मनात अजिबात स्थान नाही आहे, त्यांचे लाडके आता ती पोरगी झाली आहे, त्यामुळे ते कोणतंही सत्य सगळ्यांना आमचं सांगू शकतात। त्यामुळे दादासाहेबांनी राजेश्रीला इकडं फार टेन्शन आलेलं असतं। तर इकडे रणजित आईसाहेबांना भेटलायला रूममध्ये आलेला असतो। त्यावेळेस रणजित दरवाजा लावतो आणि आईसाहेबांना म्हणतो की तुम्ही आम्हाला मिशनबद्दल विचारणार असाल तर आम्ही काही उत्तर देणार नाही। त्यावेळेस आईसाहेब म्हणतात मिशन होतं, मिशन संपलं, तो विषय तिथेच संपला। त्यावेळेस रणजित बोलतो की तुम्ही गावकऱ्यांविषयी बोलणार असाल तेही आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही। त्यावेळेस आईसाहेब पुन्हा त्याला म्हणतात की आम्हाला माहिती आहे तुम्ही गावकऱ्यांची आशा पूर्ण करणारच, त्याविषयी आम्हाला तुम्हाला बोलायचं नाही, आम्हाला तुम्हाला एक फार मोठी जबाबदारी द्यायची आहे। आता सुजितरावांचंच लग्न आणि साखरपुडा आहे, ही सगळी जबाबदारी संजीवनींनी घेतली होती, परंतु आता त्यांची तब्येत बरी नाही, तर आता तुम्ही ही कौटुंबिक जबाबदारी पार पाडावी अशी आमची इच्छा आहे। रणजितसुद्धा ती जबाबदारी हसत हसत स्वीकारतो। त्यावेळेस आईसाहेब म्हणतात आम्हाला जरा महत्त्वाचे काम आहे, आम्ही जाऊन येतो, असं बोलून पायातली चप्पल तिथे काढतात आणि जायला लागतात। तर इकडे संजू ही बेडरूममध्ये असते, रणजित तिच्यासाठी सूप घेऊन येतो। त्यावेळेस संजू थकलेली असते, संजूला फार उलट्या होत असतात। त्यावेळेस रणजित म्हणतो तुला उलट्या सुरू झाल्या का। त्यावेळेस लगेच संजू म्हणते 1760 गोळ्या दिल्यावर काय होणार आहे। त्यावेळेस रणजित म्हणतो थांब मी तुझ्यासाठी सूप घेऊन येतो। त्यावेळेस संजू म्हणते नाही मला बाहेरच बसून जेवायचं आहे, असं म्हणल्यानंतर रणजित संजूला घेऊन बाहेर येतो। बाहेर येताच सुजित संजूची थट्टा करतो आणि म्हणतो तू आतमध्येच बसून खायचं ना, बाहेर कशाला आली आहेस। त्यावेळेस लगेच रणजित डोळ्याने खून होतो आणि म्हणतो असू दे येऊ दे। त्यावेळेस लगेच सुजित पुन्हा एकदा तिची थट्टा उडवतो आणि म्हणतो बरोबर आहे, आता भैयासाहेबांना परत तुम्हाला आत घेऊन जाणं अवघड होईल, म्हणून ते बसा म्हणतात तर बसा। लगेच इकडे संजू त्याच्याकडे रागाने बघत असते। इकडे सुजित शंकररावला आदेश देतो की आम्हाला चमचमीत तर्री आणा आणि ह्यांना ह्यांचं जेवण आणा, आणि असं बोलून संजूला विचारतो बरी आहेस ना तू, हाऊ आर यू। त्यावेळेस लगेच संजू म्हणते बरी आहे मी, 1560 गोळ्या खाल्ल्यात तरी मी बरी आहे, 1760 इंजेक्शन घेतलेत तरी मी बरी आहे, आणि आता तर मला तुझ्या लग्नाच्या साखरपुड्याच्या जबाबदारीतून पण असं हड केले तरीसुद्धा मी बरीच आहे बघ। असं बोलल्यानंतर सुजित म्हणतो हॉस्पिटलमध्ये भैयासाहेब यांच्या जिभेला धार तर नेणं लावून आणली, असं बोलून दोघंसुद्धा हसत असतात। त्यावेळेस संजू म्हणते आईसाहेब कुठे गेले, दिसत नाहीत मला आईसाहेब।
त्यावेळेस रणजित म्हणतो मला काय माहिती, गेले ते मागाशी माझ्यासमोरच. त्यावेळेस संजू म्हणते त्यांनी जेवण केलं आहे का, त्यांना जेवण आणि नाश्ता वेळेत केला नाही तर गोळ्या घेता येत नाहीत. त्यावेळेस लगेच सुजित म्हणतो मी सांगतो आईसाहेब कुठे गेलेत. आईसाहेब मंदिरात गेल्यात. आईसाहेबांनी संजूसाठी अनवाणी पायाने गावदेवीला हिला नवस केला होता म्हणून त्या मंदिरात गेल्यात. तितक्यात लगेच आईसाहेब तिथे येतात. आईसाहेब आल्यानंतर आईसाहेबांच्या पायाला रक्त आलेलं दोघंसुद्धा बघतात. त्यावेळेस संजू म्हणते आईसाहेबांच्या पायाला किती रक्त आलं आहे, मी जाऊन येते. सुजितसुद्धा म्हणतो मी येतो तुझ्याबरोबर. त्यावेळेस रणजित म्हणतो तुम्ही दोघेही इथं थांबा, मी जातो. असं बोलल्यानंतर रणजित आईसाहेबांच्या बेडरूममध्ये गेलेला असतो. आईसाहेब तिथेच थकलेले असल्यामुळे डोळे बंद करून पडलेले असतात आणि म्हणतात की शंकरराव आणलं का गरम पाणी. परंतु गरम पाणी घेऊन आपल्याला रणजितच त्यांच्या बेडरूममध्ये आलेला दिसतो. आता रणजित आईसाहेबांच्या पायाचे पूजन करणार आहे आणि तो क्षण माईलेकाचा तो क्षण पाहणे फारच इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.